महाराष्ट्र की सियासत में एक बार फिर से सियासी भूचाल आ चुका है। जैसा कि आप जानते ही हैं कि बीते साल शिवसेना दो गुटों में बटी, लेकिन आज देखा जाए एनसीपी दो गुटों में बटी हुई है। लेकिन एनसीपी के एकजुट होने का दावा बार बार किया जा रहा है एनसीपी की तरफ से। दरअसल हम बात कर रहे हैं यहाँ पर एनसीपी प्रमुख शरद पवार के बारे में, उनकी बेटी सुप्रिया सुले के बारे में। जी हाँ, जैसा कि आप जानते ही हैं कि वरिष्ठ नेता अजीत पवार एनडीए की तरफ रुख कर चुके हैं। महाराष्ट्र में शिंदे और फडणवीस की सरकार का वह हिस्सा बन चुके हैं। अपने चाचा शरद पवार का दामन छोड़ते हुए अब वह यहां पर शिंदे और फडणवीस की सरकार का हिस्सा हैं और उप मुख्यमंत्री का पद संभाल रहे हैं। लेकिन यहां पर एनसीपी पार्टी के नाम और चुनाव चिन्ह को लेकर सियासी सरगर्मियां तेज हैं। दावे यहां पर अजीत पवार की तरफ से किए जा रहे हैं कि एनसीपी पार्टी उनकी है, चुनाव चिन्ह उन्हें ही मिलना चाहिए। चुनाव आयोग तक ये मामला पहुंच चुका है। लेकिन इसी बीच यहां पर अब बेहद अहम दावा किया जा रहा है, टूट से इनकार किया जा रहा है सुप्रिया सुले की तरफ से और शरद पवार की तरफ से भी। नमस्कार, मैं प्रांशी राठौर और आप देख रहे हैं नेक्स्ट 9 न्यूज। दरअसल आपको बता दें कि बारामती से सांसद सुप्रिया सुले ने बीते 24 अगस्त के दिन साफ तौर पर कहा कि अजीत पवार आज भी एनसीपी का हिस्सा है। एनसीपी में कोई भी टूट नहीं हुई है। बीजेपी सिर्फ और सिर्फ यहां पर विधायकों को अपनी तरफ ले जाने में सफल हुई है। सत्ताधारी गठबंधन की तरफ विधायकों का यहां पर रुख देखने को मिला है, लेकिन अजीत पवार आज भी एनसीपी की तरफ है। और दूसरी ही तरफ शरद पवार कहते हैं कि अजीत पवार हमारे नेता हैं। जी हाँ, हाल ही में बारामती से शरद पवार ने यह बड़ा बयान दिया है। क्या कुछ कहते हैं, सुनिए जरा। शेतकऱ्यांना जो काही निर्यात शुल्क वाढवून दिलेला आहे या सगळ्या संदर्भात तुम्ही कर्जमाफीची त्याच्यामध्ये साधी सरळ गोष्ट अशी आहे की 40% एक्साईज ड्युटी त्याच्या वसुली तेवढी करा एवढं संसार आहे, बाकी काही नाही. आज त्याचा उत्पादन खर्च बघितला तर त्या उत्पादन खर्चाला साजेशी किंमत मिळायला हवी आणि ती किंमत आज मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान आहे. कांदा हे जिरायत शेतकऱ्याचं पीक आहे आणि त्यासाठी त्याच्याकडे अधिक सहानुभूतीने बघितलं पाहिजे. दुर्दैवानं त्याच्याकडे हवं त्या पद्धतीने बघितलं जात नाही आणि त्याच्यासाठी आज नाशिक काय, धुळे काय, पुण्याचा काही भाग काय, त्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत. अपेक्षा अशी होती की केंद्र सरकारने काल जाहीर केलं की आम्ही खरेदी करतो, पण ती खरेदी करत असताना जो रेट त्यांनी जो सांगितला 2410, पण आज प्रत्यक्ष मार्केटमध्ये 1700, 1600, 1800 हा भाव आहे. त्यामुळे केंद्राने सांगितलेल्या भावाला सुद्धा विक्री होत नाही आणि त्यामुळं या सगळ्याचा फेरविचार केला पाहिजे. काल मी केंद्रीय मंत्र्यांशी कॉन्टॅक्ट करायचे प्रयत्न केले, पण माझा काही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आज पुन्हा मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. सर, तुम्ही असं देखील वक्तव्य केलेलं आहे की साखर उद्योग देखील आगामी काळात अडचणीत येणार आहे. असं नेमकं काय होतंय की केंद्राची धोरणं अशी येत आहेत की आगामी काळात साखर उद्योग देखील अडचणीत येणार आहे, त्याच्यावर देखील करणार असता तुम्ही पुरंदरमध्ये म्हणाला. साखरेच्या निर्यातीवर बंधनं आणावीत अशी चर्चा केंद्र सरकारच्या त्या खात्याच्या मंत्रालयात चालू आहे. त्यांनी काही लोकांशी चर्चाही केली. त्याच्यातून फायदा व्हायची आम्हाला असं दिसतं की साखरेवर सुद्धा निर्यातीवर बंधनं येतील आणि ती बंधन नाही तर बाजारभाव खाली येतील. सर, या कांद्या प्रश्नावरती केंद्र सरकारने 2410 रुपये भाव देण्याचं जाहीर केलं. जवळपास 2 लाखांचं खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हटले की तुम्ही ज्यावेळी कृषी मंत्री होता त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीचा कुठला निर्णय झाला नाही, तो आता. ते खरं आहे. मी कृषी मंत्री असताना 40% ड्युटी कधी लावली नव्हती. ड्युटी 10 प्रश्न झाला कशा तुम्ही 40% ड्युटी ती रद्द करा प्रश्न चालवला आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री म्हणतायत त्याला काही अर्थ नाही, ते अर्धच माहिती देत आहेत. त्यांनी 40% एक्साईज ड्युटीच्या संबंधीचा खुलासा करावा. तो रद्द होत असेल तर त्यांचं म्हणणं मी मान्य केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार हे भाजपसोबत येतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं.
काही प्रश्न काय विचारतात साहेब इंडिया- रिझर्व्ह बँकेच्या तुम्ही पतधोरण अक्कल तर वापरा. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीला उशिरा शहाणपण सुचलंय का? कारण काल त्यांनी असं म्हणलंय की आता महागाई कमी करण्यासाठी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपली जी महागाई जी वाढलेली आहे, भाजीपाला असेल किंवा डाळी असतील, ही जी महागाई कमी करण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की बारकाने लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. ठीक आहे, मला माहिती नाही, पण रिझर्व्ह बँकेने अशी भूमिका घेतली असेल बारकाईने लक्ष देण्याची, तर महागाईवर नियंत्रण करण्याच्यासाठी काही पावलं असतील तर त्याची चर्चा होऊ शकते. ते काही एकदम टीकाच केली पाहिजे असं काही नाही. सर, इंडिया टुडे आणि सी वोटरचा सर्वे आलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळणार आहेत. मात्र केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार, कारण की जवळपास 300 पेक्षा जास्त जागा येणार अशा पद्धतीचा तो सर्वे आलाय. मी काही सर्वे बघितले नाही, त्याचा बेस काय माहिती नाही. किती लोकांना विचारलं आणि कुठल्या लोकांना विचारलं याची माहिती माझ्याकडे नाही. पण आम्ही जी माहिती घेतो आहे विविध सर्वेच्याकडनं, विविध संस्थांच्याकडनं, त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अधिक जागा मिळते. चला आता मला जायचं आहे. सर, बीडमध्ये तुम्ही जी सभा घेतली त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाची सभा त्या ठिकाणी आता लोकशाहीमध्ये कुणालाही सभा घ्यायचा अधिकार, त्यामुळे त्याच्या संबंधीची चिंता करायचं काही कारण नाही. आनंद आहे की लोक आपली भूमिका लोकांच्या समोर मांडायला पुढे येत आहेत. जनतेला कळेल की याच्यातलं सत्य काय. त्यामुळं कुणीही या ठिकाणी जाहीर सभा घेऊन आपली भूमिका मांडत असेल ते त्यांनी स्वागत करतो. सर, असा संभ्रम होता नाही, एकच शेवटचा संभ्रम असा होतोय की एका बाजूला म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, काहींनी काल असं जाहीर केलं की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. आहेतच, त्याच्यात वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला, देश वाचलेला. आज तशी स्थिती इथं नाही. काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. तो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय. आपने सुना कि किस तरीके से शरद पवार ने यहां पर अजीत पवार को लेकर बात रखी है। अब आने वाले समय में आखिरकार क्या कुछ नजारा देखने को मिलेगा। मालूम हो कि कुछ दिनों पहले अजीत पवार और शरद पवार की एक सीक्रेट मीटिंग हुई थी, जिसको लेकर कयास लगाई गई कि कहीं ना कहीं शरद पवार का रुख एनडीए की तरफ ना हो जाए। और उस दौरान ये भी कहा गया कि उद्धव ठाकरे राहुल गांधी से बातचीत करेंगे और शरद पवार को आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर रखते हुए दरकिनार करने की कोशिश की जा सकती है। हालांकि उद्धव ठाकरे और शरद पवार ने हाल ही में कुछ विधायकों के साथ अहम बैठक की है लोकसभा चुनाव को ध्यान में रखते हुए। मालूम हो कि 26 राजनीतिक दल जो एकजुट हुए हैं, उन दलों में यहां पर शिवसेना यूबीटी शामिल है, तो वहीं शरद पवार की एनसीपी भी। तो ऐसे में देखा जाए इस गठबंधन के बाद जिस तरह से जहां एक तरफ 26 राजनीतिक दल एकजुट हुए हैं, वहीं दूसरी ही तरफ देखा जाए तो अजीत पवार शिंदे फडणवीस की सरकार में शामिल हो गए 2 जुलाई के दिन। अब देखा जाए चुनाव आयोग का फैसला आखिरकार क्या कुछ होगा। एनसीपी पार्टी का नाम और चुनाव चिन्ह किसे मिलेगा? क्या वाकई में यहां पर शरद पवार एक बार फिर से अजीत पवार को अपनी तरफ कर पाएंगे या फिर नहीं? ये बेहद बड़ा अहम सवाल उठता है। इस खास रिपोर्ट में इतना ही। बाकी की तमाम अपडेट्स के लिए देखते रहिए नेक्स्ट 9 न्यूज।